फायनली फॅमिलीसोबत विलाला जायचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि आम्ही गेलो पनवेल येथील विहान रिसॉर्टला। गेल्या आतमध्ये कैऱ्यांची झाडं पाहिली आणि आम्ही कैऱ्या तोडायला सुरुवात केली। त्यानंतर घसरगुंडी, क्रिकेट, कॅरम, उनो, बॅडमिंटन अशा सर्व प्रकारचे गेम्स आम्ही खेळलो। आजूबाजूचा परिसर पाहिला तर तिथे खूप प्रकारची झाडं झुडपं होती, त्यामुळे निसर्गरम्य वाटत होते। त्यानंतर आत गेल्यावरती आम्हाला हवा तसा आणि हवं ते पाहायला भेटलं, तो म्हणजे हा स्विमिंग पूल। इथे फक्त आमचीच फॅमिली असल्याकारणाने आम्ही हवा तशा उड्या मारल्या, एन्जॉय केला, नाचलो, खूप साऱ्या रील्स बनवल्या। दुपारी 2 वाजता आम्ही जेवणाचा ब्रेक घेतला तर जेवणामध्ये आम्हाला चिकन, तांदळाची भाकरी, गुलाबजाम, जिलेबी असं घरगुती प्रकारचं आणि चविष्ट जेवण आम्हाला इथे खायला भेटले। दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही काही स्विमिंग पूल सोडला नाही, त्यामुळे या स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप असे रील्स आणि फोटोज, व्हिडिओज बनवले। त्यानंतर संध्याकाळी आम्ही प्लॅन केला तो बार्बिक्यूचा। बार्बिक्यू झाल्यानंतर म्युझिकल चेअर, कपल डान्स, ग्रुप डान्स, अंताक्षरी, गप्पा गोष्टी करत आम्ही इथे संध्याकाळ आणि रात्र अशा प्रकारे एन्जॉय करत घालवली। इथे संध्याकाळी इतकं मस्त वातावरण होतं आणि मस्त थंडी अशी वाजत होती, त्यामुळे खूप छान वाटले। हा विला जो आहे तो 2 BH रूम सुद्धा मोठे, क्लीन आणि हायजीन आहे। तसेच इकडचा परिसर सुद्धा स्वच्छ, निसर्गरम्य, सुंदर आहे। तेव्हा नक्की व्हिजिट करा पनवेल येथील विहान रिसॉर्टला। तेही फक्त 1800 रुपये पर पर्सनमध्ये इन्क्लुडिंग फूड आणि ब्रेकफास्ट। अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला आणि परतीच्या प्रवासाला निघालो।